दोन सण आणि दोन घरात अंधार. एका घरात होळीची तयारी सुरू होती. दुसऱ्या घरात ईदच्या सुट्टीचे वातावरण होते. एका आईने मुलासाठी रंग आणले होते, तर दुसऱ्या आईने मुलाच्या भविष्यासाठी स्वप्न विणली होती. पण काही तासांतच दोन्ही घरांचे जग बदलून गेले. दिल्लीचा तरुण, गाझियाबादचा सूर्या, दोन वेगवेगळी शहरं, दोन वेगळे सण, पण वेदना एकच होती. मुलगा गमावलेल्या आईची. नमस्कार, मी निलेश मालवी आणि आपण पाहता प्रतिप्रश्न. दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये होळीचा उत्साह सुरू होता. रंग उधळले जात होते, मुले खेळत होती, लोक आनंद साजरा करत होते. पण एका छोट्याशा वादाने परिस्थिती काहीतरीच बिघडली. या घटनेनंतर 26 वर्षीय तरुण बुटोलिया यांचा मृत्यू झाला. तपासात अनेक आरोपींवर कारवाई सुद्धा करण्यात आली आणि प्रकरण आज न्याय प्रक्रियेत आहे. त्या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडताना कदाचित तरुणलाही माहिती नव्हते की ही त्याची शेवटची होळी ठरेल आणि तो दिवस त्याचा शेवटचा दिवस ठरेल. जेव्हा घरातील कमावता मुलगा जातो तेव्हा फक्त एक व्यक्ती मरत नाही, संपूर्ण कुटुंबाचे भविष्य संपते. आईच्या डोळ्यामधले अश्रू, वडिलांच्या चेहऱ्यावरची शांत वेदना, भावंडाच्या मनातील पोकळी हे शब्दात सांगता येत नाही. तरुणच्या मृत्यूनंतर परिसरात निषेध आणि न्यायाची मागणी करण्यात आली. कारण प्रत्येकाला एकच प्रश्न पडला होता, हे थांबवता आलं असतं का? हो मित्रांनो, हे थांबवता आलं असतं का? गाझियाबादच्या खोडा कॉलनीतील 11वीत शिकणारा 17 वर्षाचा सूर्यप्रताप चव्हाण आज अजून आयुष्यही सुरू झालं नव्हतं. कॉलेजची स्वप्न, करिअरची स्वप्न, आई वडिलांसाठी काहीतरी मोठे करण्याची इच्छा, सगळं डोळ्यापुढे होतं. पण एका हिंसक घटनेत त्याच्यावर हल्ला झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांनी अनेक आरोपींना अटकही केली आणि मुख्य आरोपी असद याचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यूही झाला. आई जेव्हा मुलाला शाळेत पाठवते तेव्हा तिला वाटतं संध्याकाळी तो परत येईल. आई जेव्हा मुलाला मेरे बच्चे को बकरा बना दिया ना, उसने कहा था तूने बकरा काटते हुए देखा है ना, मेरे बच्चे को ही बकरा बना दिया उसने. मेरा बच्चा बेटा नहीं था, मेरा बकरा बना दिया उसने. इंसान नहीं था ना. आज मोदी योगी कोई नहीं मेरी सुनने. मेरे बच्चे चला गया मेरी दुनिया से. मेरे बच्चे की मिट्टी जब जाएगी यहाँ से, जब मुझे इंसाफ चाहिए, जब मुझे मिट्टी चाहिए उसकी. मुलाची चूक काय होती? हा प्रश्न तरुणच्या आईचाही आहे आणि हाच प्रश्न सूर्याच्या आईचाही आहे. दिल्ली असेल किंवा गाझियाबाद, दोन कुटुंब, परंतु एकच वेदना. धर्म वेगळे असू शकतात, नावे वेगळी असू शकतात, भाषाही वेगळी असू शकते, पण मुलाला गमावलेल्या कुटुंबाचे दुःख वेगळे असू शकते का? रात्री झोप न लागणारे वडील, मुलाचा फोटो पाहून रडणारी आई, रिकामी खुर्ची, रिकामी खोली, रिकाम घर, हेच वास्तव उरतं. आज भारतातील लाखो सोशल मीडिया आहेत. आज भारतातील लाखो तरुण सोशल मीडियावर आहेत. राग वाढतोय, वाद वाढतोय, हिंसा वाढते,
पण आपण आपल्या मुलांना शिकवत आहोत का की एका क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो? आज प्रश्न एका व्यक्तीचा नाही, प्रश्न आहे समाज कुठे चालला आहे याचा. समाज कुठे चालला आहे याचा. जर तरुण आज जिवंत असता, कदाचित आपल्या कुटुंबासाठी काम करत असता. जर सूर्या आज जिवंत असता, कदाचित परीक्षेची तयारी करत असता. कदाचित मित्रांबरोबर हसत असता. कदाचित आईला म्हणाला असता, मी लवकर येतो. पण आज प्रत्येक कुटुंबाला न्याय हवा असतो. आज प्रत्येक कुटुंबाला न्याय हवाय. सूड नाही, द्वेष नाही, फक्त आणि फक्त न्याय. गाझियाबादच्या खोडा कॉलनीत राहणारा 17 वर्षीय सूर्या प्रताप चौहान अजून शाळेत शिकत होता. मोठी स्वप्न पाहत होता. आई वडिलांचा लाडका मुलगा. घरच्यांच्या मते तो अभ्यासासोबत मित्रांमध्येही लोकप्रिय होता. कोणालाही वाटलं नव्हतं की काही तासात त्याचं नाव संपूर्ण देशात चर्चेत येईल. संपूर्ण देशात चर्चेत येईल. 28 मे 2026 रोजी ईद असल्यामुळे परिसरात सणाचे वातावरण होते. लोक आपल्या कामात व्यस्त होते. सूर्याही इतर दिवसांप्रमाणे बाहेर गेला होता. पण त्या दिवशी काही मुलांबरोबर त्याचा वाद झाला आणि अचानक परिस्थिती गंभीर होत गेली. सूर्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत सूर्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि डॉक्टर प्रयत्न करत होते. कुटुंबीय प्रार्थना करत होते. हॉस्पिटलच्या बाहेर कुटुंबियाची गर्दी होती. आई देवाला हाक मारत होती. वडील डॉक्टरांकडे आशेने पाहत होते. मित्र सतत विचारपूस करत होते, सूर्या ठीक होईल का? हो, सूर्या ठीक होईल का? पण काही वेळाने अशी बातमी आली जिने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. सूर्या प्रताप चौहान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात संताप उसळला. लोक रस्त्यावर उतरले. कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. संपूर्ण परिसरात एकच चर्चा होती, सूर्याला न्याय मिळणार का? सूर्याला न्याय मिळणार का? त्याच वेळी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार, फोन रेकॉर्ड सर्व तपासले गेले. मुख्य आरोपी म्हणून असदचे नाव समोर आले होते. मुख्य आरोपी फरार असल्याचे सांगितले जात होते. परंतु पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरूच ठेवली होती. अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आरोपीवर 50,000 रुपयापर्यंतचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. पोलिसांमार्फत आरोपीवर 50,000 रुपयापर्यंतचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. पण मित्रांनो, प्रश्न फक्त एकच होता, आरोपी पकडला जाणार का? अशातच काही दिवसांनी पोलिसांनी जाहीर केले की मुख्य आरोपी असद पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांचे म्हणणे होते की आरोपीने गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या कारवाईत तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. राजकारण सुरू राहील, वाद सुरू राहतील, टीव्हीवरील डिबेटही सुरू राहतील.
पण सूर्याच्या आईसाठी सूर्या परत येणार का? तिच्यासाठी तो फक्त एक केस नव्हता, तो तिचा मुलगा होता, ज्याला तिने चालायला शिकवलं, शाळेत पाठवलं, मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, आणि एका दिवसात सगळं संपलं होतं. मित्रांनो, तरुण असो किंवा सूर्य, कोणत्याही कुटुंबाचा मुलगा असो, एका तरुण मुलाचा जीव जाणं ही फक्त बातमी नसते, त्या एका संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकणारी घटना असते. आजही सूर्याची खोली तशीच आहे. टेबलावर शाळेची पुस्तकं आहेत, भिंतीवर फोटो आहेत, कपाटात कपडे आहेत, पण आज आपल्यात सूर्य नाही. हो, आज आपल्यात सूर्य चव्हाण नाही. कुटुंबीय जेव्हा त्या खोलीत जातात तेव्हा प्रत्येक वस्तू एकच प्रश्न विचारते, सूर्य कुठे आहे? मित्र सांगतात तो नेहमी हसत असायचा, भांडणापासून दूर राहायचा, भविष्यात काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न बघायचं. आज त्याचे मित्र सोशल मीडियावर फोटो टाकतात, पण त्याखाली एकच शब्द असतो, मिस यू सूर्या. मिस यू सूर्या. आज जर सूर्या जिवंत असता तर कदाचित मित्रांसोबत हसत असता. जर तरुण जिवंत असता तर कदाचित आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत असता. पण आज त्यांच्या घरात फक्त फोटो उरले आहेत, काही ठिकाणी आठवणी उरल्या आहेत, आणि उरली आहे ती एक न संपणारी वेदना. हा व्हिडिओ कोणत्याही धर्म किंवा समाजाविरुद्ध नाही. हा व्हिडिओ आहे एका प्रश्नासाठी. आपण आपल्या मुलांना कोणता समाज देत आहोत? द्वेषाचा की माणुसकीचा? कारण शेवटी धर्म, राजकारण, वाद हे सगळं मागे राहतं, आणि पुढे राहतात आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू. सण माणसांना जोडण्यासाठी असतात, आनंद वाटण्यासाठी असतात, पण जेव्हा सणाच्या दिवशी एखादं घर उद्ध्वस्त होतं तेव्हा त्या कुटुंबासाठी तो सण कायमचा बदलून जातो. होळी आली की तरुणची आठवण, ईद आली की सूर्याची आठवण. जे कुटुंब अशा घटनेतून जात आहेत त्यांना फक्त कालचं दुःख नाहीये, तर उद्याची भीती असते. आता पुढे कसं जगायचं?